Audio Jungle. तुळजापूर तालुक्यातील अणदूर येथे प्राथमिक आरोग्य केंद्र व अणदूर शहर पत्रकार संघाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिरात 19 नेत्र रुग्णांना शस्त्रक्रियेसाठी जिल्हा शासकीय रुग्णालय धाराशिव येथे पाठवण्यात आले। मंगळवार दिनांक 14 मे रोजी नेत्र तज्ञ CS महेंद्रकर यांनी रुग्णांची तपासणी करून मोतीबिंदू झालेल्या 19 रुग्णांना शस्त्रक्रियेसाठी धाराशिवला रवाना केले। या सर्व रुग्णांची जाण्या येण्याची व जेवणाची सोय करण्यात आली होती। यावेळी वैद्यकीय अधिकारी निशिगंधा राठोड, विशाखा वडवले, पत्रकार संघाचे अध्यक्ष राजेंद्र स्वामी, उपाध्यक्ष गुरुनाथ कबाडे व आरोग्य कर्मचारी आदींची यावेळी उपस्थिती होती। या नवीन वर्षासाठी म्हणजे एप्रिल पासून सुरुवात होते वर्ष। एप्रिल महिन्यात एक कॅम्प झाला। हा मे महिन्याचा कॅम्प पत्रकार संघामार्फत त्यांच्या सहकार्याने आपण हा कॅम्प घेतलेला आहे। खूप प्रतिसाद मिळाला। 19 मोतीबिंदू रुग्ण यात मिळाले आहेत। त्या लोकांना आपण धाराशिव येथे आपल्या ॲम्ब्युलन्स मार्फत जाण्याची नेण्याची मोफत सोय आहे। सोय मोफत आहे। परत वापस आणल्यानंतर परत महिन्याभर तपासणी सुद्धा मोफतच आहे त्यांना। पत्रकार संघानं यशस्वीरित्या हा शिबिर संपन्न केला। शहर पत्रकार संघ गेल्या 36 वर्षापासून इथं कार्यरत आहे। सामाजिक हिताचे जे उपक्रम आहेत तिथे हे संघ राबवत असते आपल्या सगळ्या सर्वांच्या सहकार्याच्या वतीनं। आणि याही वर्षी आपण मोफत शस्त्रक्रिया, नेत्रबिंदू शस्त्रक्रिया आणि मोफत नेत्र तपासणी असं डॉक्टर नेत्ररोग तज्ञ महेंद्रकर वैद्यकीय अधिकारी येतले त्यांच्या सगळ्यांच्या सहकार्यानं आपण हे उपक्रम यावेळेस घेतो। यापूर्वी अनेक उपक्रम आपण घेतलेले आहेत। दिवाळीच्या वेळेस आपण किल्ले स्पर्धा घेतली मुलांना प्रोत्साहन द्यावं म्हणून। जे जे लोकांना गरजेचं आहे, जे समाजाभिमुख आहे ते आपण उपक्रम घेत असतो। त्या पद्धतीने घेतला। आज जवळपास 19 पेशंट काहीतरी आहेत। गेल्या वेळेस 15 त्याच्या अगोदर एकदा आपण 60 पेशंट पाठवले होते। जवळपास 200 ते 300 चष्म्याचं वाटप त्यावेळेस केलं होतं। म्हणून जे जे करता येईल, शक्य होईल ते पत्रकार संघ नेहमी करत असताना यापुढे करतो। डी न्यूज मराठीसाठी लक्ष्मण दुपारगुडे, अणदूर, तुळजापूर।